बोगरदान तालुका के तिगलखेड़ा गांव के किसान सुदाम गाडेकर ने 2019 में रोजगार हामी योजना के तहत अनार की बागबानी की, लेकिन अब तक उन्हें कोई अनुदान नहीं मिला। सरकारी योजनाओं के बावजूद किसानों को अनुदान से वंचित रखा गया है। 2019 में सुदाम गाडेकर ने रोजगार हामी योजना के तहत अनार की बागबानी की, लेकिन आज तक उन्हें कोई अनुदान नहीं मिला। कृषि विभाग से बार बार आश्वासन मिलने के बावजूद गाडेकर को 2025 तक अनुदान नहीं मिला। अब उन्होंने सरकार से जल्द अनुदान देने की मांग की और कार्यवाही न होने पर कोर्ट जाने की धमकी दी है। माझं नाव सुदाम शामराव गाडेकर, राहणार तिगळखेडा। मी कृषी विभागाच्या भ्रष्टाचार संदर्भात रणफोन फुकलाय। तर मी 2019 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत तिगळखेडा शिवारामध्ये गट नंबर 154 मध्ये डाळिंब या पिकाची 1 हेक्टरची लागवड केली होती। त्यानंतर कृषी सहाय्यकांनी संबंधित फळबागाची पाहणी केली आणि आमच्याकडनं बिल जमा करून घेतली आणि त्यांनी काय म्हणले की बा वरून जे बजेट नाही, आज येईल उद्या येईल असं करून बरेच दिवस आम्हाला त्यांनी खोट्या थापा मारून आमची दिशाभूल केलेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही पैशाची मागणी पण केली होती की बा जे मास्टर काढते त्यासाठी साहेबाला काही पैसे द्यावे लागते म्हणे। तर मी म्हणलं 1 रुपया देणार नाही, त्यामुळे त्यांनी आमच्या मास्टरच काढू दिली नाही आणि त्याच्यानंतर आमचे जे मास्टर निघत नसल्यामुळं आणि जे बिल निघत नसल्यामुळं त्यांनी जे फळबाग लागवडीचे बिल आहेत तर त्या बिला संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले, त्याच्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आणि विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोठे यांना सुद्धा निवेदन दिले की बा आम्हाला फळबाग लागवडीचे पैसे मिळत नाही। तर त्यानंतर त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना फळबाग लागवडीचे अनुदान का मिळत नाही शेतकऱ्यांना, तर त्यांनी 2-3 वेळेस त्यांना पत्रावर केला। तर कृषी सहाय्यक सुनील रोकडे यांच्यावर त्यांनी दोषपत्र दाखल केलेलं आहे की कृषी सहाय्यक सुनील रोकडे यांनी प्रशासकीय दुर्लक्ष केलं असून त्यांच्यावर संबंधित आपला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याने सुनावणी सुरू आहे। तर त्यानंतर काय झालेलं आहे की बा जे मंडळ तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष आमच्या शेतात येऊन 25/5/2024 रोजी फळबागाची पाहणी केली आणि 2019 ते 2023 पर्यंत फळबागा जिवंत होत्या आणि 2024-25 मध्ये भीषण पाणी टंचाईमुळे फळबागा वाळून गेल्या होत्या, तसा त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे संबंधित शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही। त्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आरोपपत्र दाखल करून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता। त्यानंतर काय झालंय की बुवा आता हे सगळं प्रकरण चालू आहे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामध्ये। तर त्यांनी काय केलेलं आहे की बुवा 8-9 महिने झाले अजून काही कारवाई केलेली नाहीये आणि कारवाई केली कृषी सहाय्यक सुनील रोकडेवर। काय मागणी तुमची? आमची मागणी एवढीच होती की जे आमच्या फळबाग लागवडीचे अनुदान आहे आणि ज्या हलगर्जीपणा करणारे कृषी सहाय्यक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावं, तर ते बिलकुल कारवाई करून नाही राहिले। मी 10/3/2024 ला राज्याचे कृषी सचिव रस्तोजी साहेब यांनाही भेटलो, त्या संदर्भात मी त्यांना निवेदन दिलं। तसेच राज्याचे माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भेटून सुद्धा मी माझ्या व्यथा त्यांच्या समोर मांडले। तर त्यांनी संबंधित कृषी संचालक तुकाराम मोठे यांना 8 दिवसाच्या आत तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला होता, पण त्यांनी आतापर्यंतही काही कारवाई केली नाही आणि जे आमचं जे मास्टर होतं त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक सुनील रोकडे आणि रोजगार सेवक यांनी बोगस कामगार दाखवून